नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. वर्षाज आयुर्वेदामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आपण आज या ठिकाणी हेअर ऑइलचे बॅच बनवत आहे. याच्यामध्ये जे औषधी वनस्पती वापरतो त्या धुवून कोरड्या करून घेतो व हे हेअर ऑइल बनवत असताना मला माझ्या सासऱ्यांचं प्रामुख्याने मदत मिळते, कारण ते वेळात वेळ काढून माझ्या प्रत्येक कामामध्ये मला मदत करत असतात. तर आपण याच्यामध्ये आपण 33 प्रकारच्या औषधी वनस्पती वापरतो व त्याचप्रमाणे 4 प्रकारच्या तेलांचा सुद्धा ऋतुमानानुसार वापर करत असतो. उन्हाळ्यामध्ये आपण जास्त करून प्युअर जे केरळचं खोबरेल तेल आहे शुद्ध, त्याचा वापर करतो व त्याचबरोबर आपण उन्हाळ्यामध्ये तिळतेलाचा वापर करत नाही. तिळतेल हे आपण पावसाळा व थंडीमध्ये याचा वापर करतो, कारण ते उष्णवर्गीय असतं. या उलट आपण उन्हाळ्यामध्ये बदाम तेलाचा व दुर्वांचा जास्त प्रमाणात वापर करतो, कारण दुर्वांकूर हे शीतवर्णीय असतात. ज्या दुर्वा आपण गणपतीला वाहतो त्या दुर्वा, त्याच्यामुळे आपल्या त्वचेला थंडावा प्राप्त होतो व उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त नाकातून रक्त वगैरे येणे, गुन्हा फुटणे ही जी समस्या असते त्या समस्येमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात आरामसुद्धा मिळतो. व तुळशीचाच देखील वापर करतो, कारण तुळशीमध्ये इजेनॉल व कॅफर हे घटक आढळून येतात. व कडुलिंब वापरतो. कडुलिंबामध्ये ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की ते नैसर्गिक कीटकनाशक आहे, त्याच्यामुळे आपण याचा वापर करतो, कारण केसातील कोंडा वगैरे याच्यामुळे निघून जातो. कोरफडीमध्ये विटॅमिन व खनिजे भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे आपण कोरफडीचा वापर करतो, जेणेकरून केस स्मूथ व शायनी दिसतील. तर कढीपत्त्याचा देखील आपण याच्यामध्ये वापर करतो, कारण कढीपत्त्यामध्ये ॲमिनो ॲसिड व लोह विटॅमिन्स हे भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळे आपल्या केसांना नैसर्गिक काळा कलर प्राप्त होतो व केसांची मुळं देखील घट्ट होतात, ती कमकुवत होऊन तुटत नाहीत. तर मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.